पंढरपूरला जायची गरजच नाही पडली. आज खऱ्या अर्थाने सोनारी रंग अवघा रंग झाला. आपण बघत आलेलो मागच्या 5-6 महिन्यापासून काही मंडळींनी सुरुवात केली. काही गाणी म्हटली, हिंदी गाणी म्हटली, एक कार्यक्रम झाला, दुसरा कार्यक्रम झाला. मी बघत होतो, पहिल्या कार्यक्रमामध्ये हात थरथरत होता. मित्रांनो, हा कार्यक्रम खरोखरच आपल्या समाजामधला एक मानाचा तुरा म्हणून म्हणताय. कोणीतरी मनामध्ये घेतलं की आपण एकत्र येऊया आणि हा थवा जमला. मोठ्या प्रमाणामध्ये लोक येऊ लागले. लोक नाही, आमच्या सर्व मित्रांना नाहीये. हा 3रा कार्यक्रम होता. मला असं वाटतंय 4था कार्यक्रम पहाटेने सुरू करू आपण. दिवाळी पहाट, 3रा कार्यक्रम दिवाळी पहाट. सगळ्यांनी आपण या ठिकाणी बसूया, आपल्या या समाजाचा कार्यक्रमामध्ये रममान होऊया. आपल्या समाजाचा कार्यक्रम या ठिकाणी खूप छान झाला होता. त्याचं संपूर्ण संयोजन आणि संकलन बालगंधर्वला कार्यक्रम झाला होता आणि या निमित्ताने आज ते आलेले आहेत. मित्रांनो, आपण सर्वांनी मिळून आपल्या सर्व मित्रांना या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात आणि आपण लवकरच या ठिकाणी पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. आता जास्त बोलत नाही. या ठिकाणी काय बोलायचं? हेलो. गोल्डन वॉइस वाला एक प्यारा इंसान था. गोल्डन वॉइस वाला एक प्यारा इंसान था. उसकी आवाज ही उसकी पहचान थी. शुरू बिना गाने की एक अनमोल कहानी, जिसके हीरो सदा रहे एक सज्जन प्राणी. वो जिसकी आवाज की दुनिया है दीवानी. वो एक है हमारे प्रिय पद्मश्री अमीन सायानी. पद्मश्री अमीन सायानी. बहनों भाइयों, मैं जब भी कोई किसी प्रोग्राम की शुरुआत करता हूँ तो अमीन सायानी साहब जो मेरे गुरुदुल्ले हैं, मेरे आदर्श हैं, मेरे आइडॉल हैं, उन्हीं को नमन करते हुए आगे बढ़ता हूँ. आज के इस स्वर्ण पिंपल संगीत मंच बहुत ही सुरेख नाम है. वो पीछे लगा हुआ, उसका निरीक्षण मैंने किया और उस पर देखा कि संत नरहरि महाराज की प्रतिमा के पीछे एक सुनहरा पीपल का पेड़ है और वो पीपल के पेड़ पे जो सुनहरे पत्ते लगे हुए हैं, ये सब वो पत्ते हैं जिन्होंने आज के प्रोग्राम में रंग लगाया. बड़े भैया, मेरे पास शब्द नहीं है बयान करने के लिए कि प्रोग्राम इतना अद्वितीय, अप्रतिम, अलौकिक हुआ है कि मैं किस विध तारीफ करूं. और वैसे तो सर ने मेरा सम्मान किया. ये सम्मान का पात्र नहीं हूं मैं. ये तो सम्मान इन सभी कलाकारों का होना चाहिए था. जहाँ तक मुझे याद है, 22 जनवरी 2024 में बाल गंधर्व में मैंने एक प्रोग्राम अरेंज किया था, संगीत सरताज गीतमाला. और ये विक्रम की क्रिएशन वाले ही वहाँ पर थे शूटिंग के लिए. और वो प्रोग्राम की खासियत ये थी बालों भाइयों, मैंने तमाम, मेरा ग्रुप है सुवर्णकार कला मंच, उसमें सभी शोरों में इतनी भीड़ थी कि सिर्फ बालकनी एम्प्टी थी, खाली थी, और बाकी थिएटर खचाखच भरा हुआ था. और बालों भाइयों, वो मेरा जिंदगी का सबसे सरताज प्रोग्राम रहा है. वैसे हमारे गुरु अमीन सायानी साहब के साथ भी मैंने 2019 में कोथरूड यशवंतराव चौहान सभागृह में मैंने प्रोग्राम किया है. ये मेरा सबसे भाग्यशाली दिन है कि अमीन जी इतनी बड़ी हस्ती के सामने मैं प्रोग्राम कर रहा हूँ बिना का गीतमाला का, और बड़ा ही शानदार प्रोग्राम हुआ था. तो बस बहनों आकर सम्मानित किया सर ने. सम्मान, धन्यवाद, थँक्यू. एक अत्यंत महत्त्वाचं सांगायचं, हा एवढा कार्यक्रम सगळा सादर करत असताना या कार्यक्रमाचं निरूपण तुम्ही जाणवलं असेल तुम्हाला की या कार्यक्रमाचं निरूपण एखाद्या मोठ्या माणसाने येऊन करायला हवं. पण हा मोठा माणूस आपल्या समाजामधलाच आहे छोटा पण दिसायला मोठा, कर्तृत्वाने मोठा. तो आहे मिलिंद. खास टाळ्या द्यायला विलक्षी त्यांनी सुद्धा केलं. त्यांना पण टाळ्या द्यायला पाहिजे. कारण नुसता गाण्याचा कार्यक्रम किंवा अभंगाचा कार्यक्रम कुठल्या क्रमाने म्हणतायत, काय म्हणतायत,
त्याच्या मागे एकंदरीत भावना काय आहे, अध्यात्म काय, अद्वैतानंद काय काय म्हणतात, हे सगळं त्याच्यात ते सांगतात आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी एक कार्यक्रम केलेला मित्रांनो. आज नवीन म्हणजे सांगायचं म्हणजे आमचे बापू नाचले. बापू बापू तुझं पण खूप कुठेच तू बापू 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 हा बापूचं सुद्धा या ठिकाणी कौतुक करायला पाहिजे. आणि अजून काय सगळे आयोजक मला नाव घेऊन मला 2 मिनिटं द्या अजून, कारण ही नावं यायला पाहिजे परत परत. मला प्रत्येकाची नावं घ्यायची, फक्त 1 मिनिट घेणार, जास्त घेणार नाही. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक जगदीशजी, राजनजी, देवीदासजी, विजयजी, मिलनजी, सुभाषजी, बापूजी झाला होता. दुसरा कार्यक्रम झाला होता त्यावेळेस मी त्यांना सारखं म्हणत होतो, मित्रांनो अरे म्हणणारे गायक या ठिकाणी 12 आणि आमच्या भगिनी फक्त 3च. दुसऱ्या कार्यक्रमाला हा आकडा वाढला, माझ्याकडे लिहिलेला आहे. दुसऱ्या कार्यक्रमाचा आकडा होता 19 आणि आमच्या भगिनी होत्या 9. आणि या कार्यक्रमाला आज आमच्या भगिनी आलेल्या आहेत 12. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त सहभाग आज महिलांचा दिसतोय. महिला प्रेक्षक वर्ग म्हणून मोठ्या प्रमाणात आलेला आहे. पुरुष वर्गांनी धडा घ्या पुढच्या वेळेस. असो मित्रांनो, अत्यंत महत्वाचं लॉन्च द लिस्ट. प्रसाद, राजेंद्र, दीपक, अर्णव, सुभाष, सचिन, शरद, शैलेश, दिलीप, भिकन, राजेश, विशाल, देवीदास, सिराज, जयेंद्र, मिलिंद, विलास, रवींद्र, सतीश, राघव, सुधाकर, सुरेखा, मनीषा, प्रतिभा, रसिका, सीमा, स्वाती, वर्षा, कुमुद आणि स्नेहल. परत भेटू दिवाळी पहाट. या ठिकाणी उल्लेख करावासा वाटतो. सुप्रसिद्ध बासरीवादक सुनीलजी वाशिकून आलेले आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो या ठिकाणी. यानंतर आभार प्रदर्शन होईल. राजनजी वाघ हे आभार प्रदर्शन करतील. सुनीलजी वानखेडे यांचा सन्मान. अतिशय सुंदर बासरी वाजवतात ते. नाशिकच्या सुवर्ण कलाकार मंचामध्ये त्यांनी सुंदर बासरी वाजत केलं. आजच्या कार्यक्रमाच्या आयोजकांचे खूप खूप आभार, त्यांना धन्यवाद देतो. अत्यंत सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्या समाज बंधू आणि भगिनींकडून मिळालेला आहे. कार्यक्रमाचे आयोजक, सहभागी कलाकार सगळ्यांचं मी खूप खूप मनापासून त्यांना धन्यवाद देतो. मी नाशिकला असतो, मूळचा जळगावचा आहे, आता नाशिकला स्थायिक झालो आहे आणि पुण्याला देखील असतो. माझा मुलगा पुण्यात असतो. नाशिक पुणे माझं नेहमीच येणं जाणं असतं. जर कदाचित आयोजकांनी आणि आपल्या रसिक मंडळीने जर मला संधी दिली कपूरच्या कदाचित कार्यक्रमामध्ये माझ्या बासरीचे सूर आपल्या या कार्यक्रमात निश्चितच मी आपल्याला ऐकवले आणि परमेश्वरांनी माझी साधना अर्पण करेन एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.